आजच्या आपल्या या गोड कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आदरणीय गगेसाहेब, मिस्त्रीताई, बसलेल्या आमच्या सर्व ताई मंडळी, बंधू व ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले त्या सर्व माझ्या भगिनी, सर्वांना माझा नमस्कार। आज तुम्हाला सर्वांना बघून खरोखरच खूप आनंद वाटतोय की एवढ्या सर्व नटून नटून माझ्या बहिणी माहेरी आल्या। बहिणींकडे मी आलोय, आज रक्षाबंधनला आपण येत आहे, बघून खूप आनंदाचं वाटलंय का अगदी पोट भरून गेलेलं आहे। त्यानो आपली जिजाऊ संस्था काय करते तर आपली जिजाऊ संस्था मीही जडपोली सारख्या गावातनं इथे भिवंडीला BNN कॉलेजला रोज कॉलेजला बसनी येत होतो। त्यावेळेसची परिस्थिती 91ची अशी होती का भिवंडीमध्ये लूमचा चांगला व्यवसाय होता, मोठ्या प्रमाणात लूम्स होत्या, बाजूला पूर्ण राहणाल भागात चांगले गोडाऊन होते, अगदी सगळीकडे समृद्धी होती। रिक्षावाला असला तरी रिक्षामध्ये टेप रेकॉर्ड लागलेली असायची, एक वेगळी रंगीत दुनिया भिवंडीमध्ये होती। मी कॉलेजला येत असताना मला सातत्याने वाटायचं कधीतरी भिवंडीची मुलं माझ्याकडे झडपोलीला शिकतील का बरं। आणि त्यानं तुमच्या भावाने करून दाखवलं का आज भिवंडीचीच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातले विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेत आहेत। त्यानं रक्षाबंधन, भाऊबीज, कोविड काळामध्ये तुम्ही खरोखरच सर्वांनी आशाताई राहू दे, नर्सेस राहू दे, पोलीस ताई राहू दे, अंगणवाडी सेविका राहू दे, मदतनीस, सर्वांनी तळ हातावरती स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवून, अगदी आपल्या मुलाबाळांना बाजूला ठेवून, सासू सासऱ्यांना बाजूला ठेवून, आई वडिलांना बाजूला ठेवून समाजामध्ये तुम्ही प्रचंड काम केलं। अशा वेळेस त्यावेळेस मी जिल्हा परिषदेचा आरोग्य सभापती होतो पालघरचा, तेव्हा मला मी सातत्यानं प्रत्येक ठिकाणी आशाताई, नर्सताई मला काम करताना दिसत होता। त्यावेळेस मला वाटलं की यांना एवढ्याशा तुटपुंजा पगारामध्ये एवढ्या जर आमच्या आशाताई काम करत असतील तर यांचा मान सन्मान सरकार करेल तेव्हा करेल। या देशाचे आपण नागरिक आहोत, आपण यांचा बंधूचा काम केलं पाहिजे, यांच्या सगळ्या सुखदुःख आपण वाटून घेतले पाहिजे, या रणरागिणींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे। त्या दृष्टीने गेल्या 4 वर्षापासून आपला भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू आहे। त्यानो रक्षाबंधन भाऊबीजे निमित्त आहे। आज आपण पाहतोय, मी सांगितले 91ची भिवंडीची परिस्थिती, आजची भिवंडीची परिस्थिती किती भयानक आहे आपण सर्वजण पाहतोय। तुटपुंजे 2%, 3% पैसेवाले लोक हे पैसे कमावत मोठे होत चाललेले आहेत। राजकारण्यांनी स्वतःचं समाजसेवेचं दुकान सोडून पैसा कमावण्याचा धंदा उघडलेला आहे। प्रशासनाला कुणाचं काय पडलेलं नाही, दर 6 महिन्याला इथले भिवंडीचा कमिशनर बदलला जातोय, प्रचंड वाईट दुरावस्था आहे। जर आज एखाद्या नगरसेवकाने पिकअप शेड बांधला तर दुसऱ्या दिवशी तो भंगारमध्ये जातो किंवा तो दुसऱ्या ठिकाणी दाखवला जातो। अशी परिस्थिती भिवंडीची आहे। ही भिवंडीची परिस्थिती आम्हाला सगळ्यांना बदलायची त्यानो। आज आपल्याकडे पुण्याची गोडाऊन बंद झाली, इथल्या लूम बंद झाल्या, परंतु पडगा भागात गोडाऊनच्या लॉब्या आल्या, परंतु आरोग्याच्या सुविधा कुठे आहेत? आपल्याला आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासन करेल तेव्हा करेल, परंतु ही आपली जिजाऊ आहे। आपल्या सर्वांच्या सहित आपल्या सर्वांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी आपल्या जिजाऊने घेतलेली आहे। अगदी सर्दी खोकल्यालाही आपल्याकडे MD डॉक्टर आहेत, महिलांसाठी विशेषतः महिला डॉक्टर आहेत, बालरोग तज्ज्ञ आहेत, प्रत्येक आजारावरती इलाज होईल असं आपल्या संस्थेचं रुग्णालय आहे। तिथे आपण आपल्या कुटुंबियांसाठी लाभ घ्यावा, परंतु आपण ज्या परिसरामध्ये फिरताय तिथे दिनदुबळा कुठलाही माणूस माझा आजारी असेल, भगिनी आजारी असेल, लहान मूळ आजारी असेल तर जिजाऊच्या कार्यकर्त्याबरोबर संपर्क करा, आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे। त्यानो ही दुरावस्था झाली, त्याचं मुख्य कारण आहे शिक्षण। शिक्षणाची गंगा आपल्याला प्रत्येक घरोघरी पोचवायची आहे। नुसतं ग्रॅज्युएट होऊन आपण मोठे नाही होणार, आपल्याला आपली मुलं चांगले MBBS डॉक्टर होऊन MD डॉक्टर MS झाले पाहिजेत। आपली पोरं चांगले इंजिनिअरिंग कॉलेजला IITला जाऊन चांगले 50-50 लाख 1-1 कोटीचे पॅकेज घेतले पाहिजेत। आपलीच पोरं प्रशासनात गेली पाहिजेत, आपलीच पोरं CA क्षेत्रामध्ये बसलेत आणि आपलेच विद्यार्थी हे न्याय व्यवस्थेत गेले पाहिजेत आणि ते काम आपली जिजाऊ करते। आज म्हणायचं गेलं तर भिवंडीच्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या मुलं मुली आपल्या झडपोली येथे शाळेमध्ये शिक्षण घेतात। आपण तुम्हाला माहिती नसेल, इयत्ता 9वी पासूनच, कारण आपण सगळे शेतकऱ्यांची शेतमजुराची पोरं आहोत, आपल्याला कुठं माहिती आहे का MBBS डॉक्टर, आपण DHMS BHMS पर्यंत पोहोचलेली आपल्या आधीच्या पिढ्या, शिक्षक पोलिसा पलीकडे आपण गेलो नव्हतो। आता आपण इयत्ता 9वी पासूनच नीटच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे। त्यानो तुम्हाला वाटत असेल एवढ्या लांब 60 किलोमीटर माझी मुलं का पाठवावी, मुलगी का पाठवावी, अगदी तुम्हाला
आज भाऊबीजेच्या दिवशी सांगतोय का तळ हाताच्या फोडाप्रमाणे तिथे विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाते। आपल्या आई बाबा रोज मुलींची काळजी घेत असतात, त्याच्यामुळे अजिबात मनात भीती आणू नका का आपली मुलगी एवढ्या लांब झडपोलीला कशी ठेवायची। तिला डॉक्टर बनायचंय, तिला डॉक्टर बनवण्याचं काम आपली जिजाऊ करेल। तिला IIT जायचंय तर IIT पवईला पाठवण्याचं काम आपली जिजाऊ करेल। तिला अधिकारी बनवायचंय तर अधिकारी बनवण्याचं कामही आपली जिजाऊ करेल। तिला CA बनायचं असेल तर CA क्षेत्रामध्ये तिला फाउंडेशन क्लासेस देऊन CA बनवण्याचं काम आपली जिजाऊ करेल। आणि तिला जर न्याय व्यवस्थेमध्ये जाऊन न्यायाधीश बनायचंय तर न्यायाधीश बनवण्याचं कामही आपली जिजाऊ करेल। आपल्याला माहिती आहे एक माणूस श्रीमंत होऊन आपला देश नाही बदलणार, आपला जिल्हा नाही बदलणार। आपल्याला प्रत्येक माणूस मोठा करायचा आणि तो मोठा करण्यासाठी शिक्षण हे पहिली पायरी आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे। त्यानो एकट्या माणसाने आज आपण पाहतोय माणूस स्वार्थी झालेला आहे। मी तुमचा मान सन्मान त्याच्यासाठीच करतो की जेव्हा कोविड काळ होता तेव्हा मोठमोठे लोकप्रतिनिधी आमदार खासदार स्वतःच्या घरात बसले होते, काचेचे दरवाजे बंद करून। ज्यांच्याकडे समाज आशेने पाहतोय ते स्वतः गोडाऊन भरतील इतके त्यांच्याकडे पैसे होते, पण कोणाला वाटलं नाही का आपल्यासाठी दवाखाना चालू करावा आणि स्वतःने जाऊन समाजाची सेवा करावी। ते घरात बसले होते, त्यावेळेस तुम्ही रणरागिण्या घर घर फिरत होता, म्हणून तुमचा आणि माझा दृढ झालेला आहे। आज ती लढाई तुम्ही लढल्यात, तुमच्यामुळे आज समाज जिवंत आहे। आज हजारो लाखो लोक आपले समाजातले माहिती नसल्यामुळे मृत्युमुखी पावले असते किंवा वेळेवर उपचार नसल्यामुळे मृत्युमुखी पावले असते, परंतु तुम्ही वेळेस प्रत्येक घराला आधार दिला, प्रत्येक नागरिकांना आधार दिला, त्यामुळे आज आपला समाज दिसतो। परंतु त्यानं आज स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपल्याला लढायची। एकटी जिजाऊ आपली 44 लायब्रऱ्या चालवते, 10 आपल्या रुग्णवाहिका मोफत होत्या, आज आणखीन 2 रुग्णवाहिका समाजाच्या सेवेसाठी येतात, 12 रुग्णवाहिका आपल्या समाजाची सेवा करतायत। त्याचबरोबर आपल्या 8 CBSE स्कूल आहेत, आपलं स्वतःचं झडपोली येथे जिजाऊचं 130 खाटाचं रुग्णालय आहे। त्याचबरोबर तुम्हाला म्हणायचं गेलं तर आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये चांगली CBSE स्कूल झाली पाहिजे, त्या दृष्टीने जिजाऊ एक पाऊल पुढे जाते। प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक चांगलं रुग्णालय कसं होईल तशा प्रकारे जिजाऊ काम करते। अगदी अभिमानाने तुम्हाला सांगतोय, भिवंडीचंच काय, भिवंडीतलं सरकारी जाऊ दे, अगदी ठाण्याच्या ज्युपिटरला लाजवेल अशा प्रकारचं आपलं रुग्णालय आहे, जिथे दररोज कमीत कमी 25 ते 30 डोळ्याच्या शस्त्रक्रिया होतात। ऑर्डरी 10च्या वरती अगदी पोटातल्या बाळाचं सिझरिंग बसणं तर अगदी कॅन्सर पर्यंतच्या शस्त्रक्रिया होतात आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारचं डोनेशन घेतलं जात नाही। जो सन्मार्गाने व्यवसायातून आलेला पैसा आहे, तो पैशातनं जो नफा आहे, तो नफावर अधिकार समाजाचा आहे। माझ्या कुटुंबाव्यतिरिक्त त्या एकाच उदात्त दृष्टीने समाजाचं काम चालू आहे। त्यानं आपल्याला राजकारणात जाऊन आपल्याला आपल्या पोरांना स्टीलची चोरीची दुकानं नाही टाकून द्यायची। आपल्या पोरांना कुठल्या गावामध्ये जाऊन कोणाची जमीन विकत असेल त्या जमिनीने हडप करायचे आहेत। कोणाच्या गोडाऊन मध्ये लेबर काम करत असतील तर त्यांचं कमिशन आपल्याला नाही खायचं आहे। आपल्याला ज्याप्रमाणे तुम्ही ताठमानेने जगताय, मी जगतोय, तसेच आपल्या दुसऱ्या पिढ्याही ताठमानेने जगल्या पाहिजेत। कोणाचाही 1 रुपया फुकट न खाता स्वाभिमानाने आपल्या सहित आपला समाज जगला पाहिजे, यासाठी आपल्याला एकत्रित काम करायचं आहे। आपल्याला 1 गुंठा नाही, मी तर म्हणतो 1 स्क्वेअर फूट ही जागा विकायची नाही। माणसाला अडचणी ते कसल्या असतात, आरोग्य आणि शिक्षण, त्यासाठी जिजाऊचे किंवा तुमच्या भावाचं घर हे जो 12 महिने 24 तास उघडं आहे, भावाची तिजोरी त्याच्यासाठी उघडी। अगदी 25 लाख 50 लाख रुपये कुठल्या आजाराला इलाज लागला तरी सुद्धा तुम्हाला 1 स्क्वेअर फूट ही जागा विकायला लागणार नाही, हा शब्द माझा आहे। तुम्हाला जर मुलं सांगतील, नवरे सांगतील का व्यवसाय करायचा आहे म्हणून जमिनी लागतात, कधीही जमीन विकून व्यवसाय करणारा कुठलाही माणूस समाजामध्ये सक्सेस नाही झालेला। आज आपण बघतोय परप्रांतीय बांधव कुठल्या जमिनी विकून इथे आले होते, काय सुरेश भाई, जमिनी विकून इथे आले का? परंतु गोड बोलून चांगले व्यवसाय करून अगदी त्यांना माहिती आहे कोणत्या राजकारण्यांना किती कमिशन द्यायचं, कशा प्रकारे प्रशासनातील पोलीस अधिकारी म्हणा, महसूल अधिकारी म्हणा, त्यांना हाताशी धरायचं आणि गोड बोलून ते व्यवसाय करतात। तशी आपली मुलंही व्यवसायात आली पाहिजे। मी मध्ये खारबावला सांगितलं, बाजूला हिरानंदानी दिसते, आपल्याला आपले बिल्डर म्हात्रे, ठाकरे, पाटील असे आपल्याला आपले बिल्डर करायचे। आज आपण बघतोय का गोडाऊनची लॉबी आली, गोडाऊन मध्ये 90% पैसा हा राजकारणी आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा आहे। किती आपल्या स्थानिकांचे गोडाऊन आहेत, अनेक परप्रांतीय बांधवांचे गोडाऊन आहेत। तायांनो, तुम्ही ज्यांच्या जमिनी असतील, तुम्हाला गोडाऊन बांधायचं असेल तर आपल्या संस्थेची आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून आलेली जवाहर अर्बन बँक आहे, जिथे कमीत कमी 50 लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज व्यवसायासाठी उपलब्ध करून देता जाईल। परंतु तुम्ही व्यवसायाकडे वळा। आपल्याला परप्रांतीय बांधवांकडून शिकायचंय,
पूर्वीच्या काळामध्ये प्रदेशच्या उत्तर प्रांतीय बांधव मोठ्या प्रमाणामध्ये भिवंडीमध्ये रोजगारासाठी येत होता, परंतु तिथे करून दाखवलं तिथल्या मुख्यमंत्र्यांनी, तिथल्या लोकप्रतिनिधींनी. सगळा गुंडाराज संपून आज बघायला गेलं तर 50हून जास्त मेडिकल कॉलेज त्यांनी विधानसभेच्या आधी त्या राज्यामध्ये निर्माण केल्या. विजन असलेले नेते आहेत. आज बिहारमध्ये बघायला गेलं तर UPSC मध्ये रिझल्ट सर्वात 2 नंबरला, 1 नंबर उत्तर प्रदेश. कधी आपला महाराष्ट्र पहिला येईल, कधी आपला भिवंडीचा गुंडाराज संपेल, यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे का गुंडाराज हा या भिवंडीतून संपला पाहिजे. काल परवाची घटना बघली, 2 समाजामध्ये 2 कुटुंबदारांमध्ये थोडासा वाद झाला. धडाधड गाड्या आल्या, त्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या, मारझोड झाली, पोलीसही दाद घेत नाही, अशी परिस्थिती आपल्या भिवंडीची आहे. आपल्याला भिवंडीचं चित्र बदलायचं आहे. एका समाजामध्ये नव्हे, एका अलग अलग धर्मामध्ये कधी वाद होणार नाही, याची आपल्याला आम्हाला काळजी घ्यायची आहे. आपण सर्व भारतीय आहोत आणि भारतीय असल्याचा आपल्याला सर्वांना मान आहे आणि अभिमान आहे, आणि त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना एकत्रित राहायचं आहे. तायांनो, जन्माला आलोय आपण, तुमचा भाऊ आहे, मी आहे आणि तुम्ही माझ्या भगिनी आहात. जाताना एक संकल्प करा, आपल्याला आपली पोरं चांगली उच्च शिक्षण तर द्यायचं आहे, त्यासाठी कुठे आणणार नाहीत, परंतु समाजातील जे गोरगरीब लोक आहेत, ज्यांना आई वडील नसतील, त्यांच्या मुलांनाही आपल्याला आपल्या मुलांच्या गुणवत्तेचं शिक्षण द्यायचं आहे. ज्यांना मुलबाळ नाही, त्या आई बाबांनाही आपल्याला सांभाळायचं आहे. जिथे तुम्हाला अडचण पडेल तिथे तुमचा हा भाऊ जिजाऊ आपलं एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल. आणि आयुष्याचा एक संकल्प करा. जसे इथे भिवंडीच्या पुढाऱ्यांना स्वप्न आहे, आज मी या पदावर गेलो, माझा नातेवाईक त्या पदावर गेला, उद्याला मला मुख्यमंत्री व्हायचंय, तसं आपण स्वप्न बघा का जाताना मरताना एक तरी अधिकारी घडवून जाईन. मी पंचक्रोशीत ज्या काम करते, मी ज्या अंगणवाडीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिधा देते, त्यातील एक मुलगा तरी मी उच्च पदस्थ अधिकारी करेन. अशा प्रकारचा आजच तुम्ही भाऊबीजेच्या दिवशी शपथ घ्या आणि नक्कीच तुमची शपथ पूर्णत्वास नेण्यासाठी हा भाऊ 12 महिने 24 तास आपल्या बरोबर असेल, हा आपल्याला शब्द देतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी पाहिलेली जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला कुठेही अडचण येणार नाही, हा तुम्हाला शब्द व्यासपीठावरील सर्व सन्मान्य अतिथी समोर देतोय. लाईव्ह भाषण आहे, कुठेही आणणार नाही याची तुम्हाला मी ग्वाही देतो आणि थांबतो. कधीतरी या झडपोलीला बघा विकास काय असतो तो. ज्या गावामध्ये मी सरपंचही होऊ शकत नाही, ज्या तालुक्यात आमदारही होऊ शकत नाही, सभापती होऊ शकत नाही, त्या गावामध्ये सुरेख प्रमाणे 200 लोकवस्तीच्या गावामध्ये एक 130 खाटाचं रुग्णालय आहे, ज्यामध्ये हजारो विद्यार्थी शिकतील अशा प्रकारची CBSE स्कूल आहे. अगदी अभिमानाने सांगतो, भिवंडी तिथं जाऊ दे, ठाणे जिल्ह्यातली, पालघर जिल्ह्यातली जाऊ दे, आमचे पालकमंत्री आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब, त्यांच्या सिंधुदुर्गापासून तर अगदी गगे साहेबांना माहिती आहे, ताईंना माहिती आहे, मॉडेल महाराष्ट्रात सांगितलं जातं बारामतीचं, पण आज बारामतीच्याही विद्यार्थिनी आपल्या झडपोलीच्या कॅम्पसमध्ये शिकतात. ही अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी. जे विद्यार्थी 10वी 12वी झालेले आहेत, विद्यार्थिनी झालेले, त्यांच्यासाठी गट क आणि ड चा आपण परीक्षा घेतोय, जेणेकरून प्रत्येक घराघरातला विद्यार्थी कसा घडला जाईल. त्यासाठी समाजामध्ये जे बेकार विद्यार्थी असतील, कामधंदा नसेल, त्या विद्यार्थ्यांना आपल्या जिजाऊच्या पोलीस अकॅडमीला किंवा गट क ड च्या परीक्षा जिथे जिथे क्लासेस चालतात तिथे जोडून द्या, जेणेकरून 1-1 वर्षामध्ये प्रत्येकीने, आज तुम्ही जमलेले 1000 जणी असाल तर 1000 विद्यार्थी कसे भिवंडीमधून गट क ड तून नोकरीला कसे लागतील, यासाठी आपण प्रयत्न करूया. इयत्ता 9वी पासूनच परत एकदा विनंती करतो, आपल्या परिवारातले राहू दे, आपल्या गावातील राहू दे, चांगले हुशार विद्यार्थी विद्यार्थिनी, ज्याला अधिकारी बनायचंय, ज्याला डॉक्टर बनायचंय, ज्याला IIT करायचंय, ज्याला जजेस बनायचंय, ज्याला CA बनायचंय, असे विद्यार्थी आपण झडपोलीला आपल्या भावाकडे पाठवा. ते माहेरीच राहतील आणि चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन चांगले अधिकारी होतील, हा आपल्याला शब्द देतो. आपण काल एकत्र होतो, एका युद्धामध्ये आपण एकत्र झालो, ज्यावेळेस तुम्ही रणराखीर होते आपण, परंतु तुम्हाला शब्द देतो, हे आपलं नातं रक्ताच्या पलीकडचं आहे, पिढ्यानपिढ्या आपलं सुरू राहील, असा मी माझ्याकडून आपल्याला शब्द देतो. आपण कधीतरी या झडपोलीला आपल्या भावाकडे 2 दिवस माहेरी राहा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.